गंगापूर तालुक्यातील रवी राऊत या शेतकऱ्यांनी जे आहे ते लासूर बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणलाय। मात्र या कांद्याला जे आहे ते 170 रुपये प्रति क्विंटल भाव मिळालाय। त्यामुळे जे आहे ते संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पिकअप वजन काटून आणलं आणि हा संपूर्ण कांदा मनसेत असताना संचालक जाधव यांनी त्यांना रोखलंय आणि त्यासोबत संवाद सुरू आहे। आपण बघतोय या शेतकऱ्याला जे आहे ते प्रति क्विंटल 170 रुपये भाव मिळालाय। आपण या शेतकऱ्यांसोबत सुद्धा संवाद साधूया। काय सांगाल आपण हा संपूर्ण कांदा काय नेमकं घडलंय? आम्हाला फेकून देत होता कांदा, पण हे आता संध्याकाळी आली हे म्हणजे काही फेकून देऊ नका, आपण काही तडजोड करू। मग त्याच्यामुळे आम्ही थोडं थांबलो। कांदा आम्हाला फेक शेतीमध्ये आणि आता आम्हाला हा फेकायचा पण भाव मिळणार आहे का? घेतली नंतर त्यानं पुऱ्या शेतकऱ्याला पुरं मारलं। फक्त 100, 150, 200, 300, 500च्या वर कोणालाच भाव दिले नाही। मग सांगा, तुम्ही संचालक आहेत, आता जेव्हा शेतकरी व्यथा मांडत होते तेव्हा तुम्ही त्यांना असं म्हणलेत की तुम्हाला जर परवडत नसेल तर कांदा विकायला आणायचा नाही। मग शेतकऱ्यांनी कांदा काय करायचा? नाही तुम्ही म्हणलेत असं। तुम्ही त्याचा वेगळा अर्थ काढू नका। मी काय बोललो लक्षात घेतला की इथं शेतकरी कांदा मार्केटला जर कधी बीट करायला माल आणला तर जोपर्यंत शेतकऱ्याच्या मनाचा भाव भेटत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी सोडायचं का नाही सोडायचं हे शेतकऱ्याच्या मनावर आहे। जर शेतकऱ्याचा भाव 3 वार पण झाले त्याचे आणि एखाद्या दुकानाला पण सुटला तर शेतकऱ्यांनी द्यायचं की नाही द्यायचं हे पूर्ण अधिकार शेतकऱ्याचा आहे। शेतकऱ्यांनी द्यायचा की नाही द्यायचा हे शेतकऱ्याचा अधिकार आहे। हे म्हणलो मी, आणायचं नाही। इथं तर मार्केट खुलंच मार्केट आहे, ओपन मार्केटमध्ये कोणी पण कांदा आणू शकतो। सांगा, तुम्ही संचालक आहेत, 170 रुपये प्रति क्विंटल भाव मिळालाय। शेतकऱ्यांना आता गावाकडून कांदा आणलाय, त्याला वाहतूक खर्च लागलाय आणि आता भाव मनासारखा नाही। मग काय करायचं शेतकऱ्यांनी? नाही आता कसं माहिती आहे का, आता हा जो कांदा आहे बघा, तुम्हाला दाखवतो मी। हा जो नाही हा एकच नाही घेऊन तुम्ही असं दुसरं घ्या। कांद्याचा भाव आहे ना, कांद्याचा भाव होत असताना हे व्यापारी आता हे जे या शेतकऱ्याचा कांदा आहे, पिकअप मध्ये कांदा आहे, हा हे कांदा 170 रुपये प्रति क्विंटल व्यापाऱ्याने घेतला पाहिजे। ऐका, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भरपूर ठिकाणी शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे। कांदा भरपूर ठिकाणी पंक्चर झालेला आहे। मी फक्त या कांद्याबद्दल बोलतोय। आता हे या कांद्याबद्दल आपण बोलतो, जे कांदा खराब आहे ते नाही का, जे कांदा संचालक जाधव साहेब जे कांदा जे कांदा खराब आहे त्याला कमी भाव मिळाला पाहिजे। मात्र व्यापाऱ्यांनी जे ते हा कांदा 170 रुपये क्विंटल घेतला, 1 रुपया 70 पैसे किलो। तर हे 170 रुपये किलोचा कांदा आहे का? 170 रुपयाचा कांद्याच्या बाबतीमध्ये व्यापाऱ्यांनी भाव केला ना, तर व्यापाऱ्याला बी त्याच्यामध्ये कळत असतं, म्हणूनच त्यांनी 170चा घेतला। 170चा का बरं घेतला हे आपण शेतकरी व्यापाऱ्याला इथं बोलवलेलं ना। आता का बरं तू नेमकी 170 ना घेतलेला आहे त्या हिशोबाने आपण बोलू आपण त्यांना। व्यापाऱ्यांनी घेतलाय, पण संचालक म्हणून तुमचा अभ्यास काका थांबा, संचालक जाधव साहेब व्यापाऱ्यांनी हा कांदा व्यापाऱ्यांनी हा कांदा 170 रुपये घेतला। तुम्ही सुद्धा संचालक आहे, तुमचा अभ्यास काय सांगतो? तुमचा अभ्यास काय सांगतो? 170 माझा अभ्यास नाही, मी तर संचालक आहे। मी फक्त व्यापाऱ्यावर आणि शेतकऱ्याची लूट होऊ नये म्हणून आम्ही सगळे संचालक इथं आहे, बरोबर आहे की नाही? आता ह्या जे शेतकऱ्याची जी पद्धत झालेली आहे, शेतकऱ्याला 170 रुपयाचा भाव भेटला, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी तर पहिली गोष्ट 170 रुपयाचा भाव झाला तर तिथंच त्यांनी शेतकऱ्यांनी द्यायला नाही पाहिजे, थांबून टाकायला पाहिजे आणि मार्केट कमिटीला सूचना करायला पाहिजे, बरोबर की नाही? इन्चार्ज म्हणून दिवेकर साहेबांना फोन केला। आता हे कांदा आता व्यापाऱ्याने 170 रुपये क्विंटल घेतला। आता हे कांदा चांगला आहे, आपण व्यापाऱ्यावर कारवाई करणार का? आता दादा आता आपण व्यापाऱ्यावर कारवाई करणार व्यापाऱ्यावर कारवाई करणार, शेतकऱ्यांनी तक्रार करायची, व्यापाऱ्यावर कारवाई होणार। आणि रीतसर तक्रार करायची, लेखी तक्रार करायची, त्या व्यापाऱ्यावर कारवाई 100% करणार। शेतकऱ्याच्या हितासाठी इथं बसलाय, तुम्हाला वाटतं का 170 रुपये क्विंटल कांदा घेतला? 170 रुपयाचा कांदा नाहीये। सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही समजून घ्या, आता झालेल्या अवकाळी पावसामुळे काही कांदा पंक्चर झालेला आहे, बरोबर आहे की नाही? पंक्चर झालेला आहे,
तुम्ही बोला ना, मग मी बोलल्यावर तुम्ही बोला, काय अडचण नाही. बरोबर आहे, पंक्चर झालेला आहे, तर शेतकऱ्याला व्यापाऱ्याला विचारू का हा जो आहे का, तू विचारावं लागेल ना की तू का बरं, का म्हणून सनी 170 रुपयाचा भाव लावलेला आहे. त्याला तू शेतकरी व्यापारी आल्यानंतर त्याची आम्ही विचार करू. कांदा पाहिल्यावर तुम्हाला पण काही कळत नाही हा, मला कळतं ना, मला कळतं. आहे 170 रुपये 170 रुपयाचं नाही आहे, पण मग त्याला आल्यानंतर कळून आपण का त्याने 170 रुपये काय 170 रुपये शेतकरी आणि व्यापाऱ्याला जर बीट झालेला असेल, शेतकरी नाही म्हणले ना त्याला द्यायचं, नाही म्हणले द्यायचं नंतर तो बळजबरी तर नाही करू शकत. हे बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीनं त्यांचं तिथं संभाषण झालेलं आहे. त्याच्यानंतर हे शेतकरी इथं काट्यावर आले आणि मला द्यायचं नाही. ते व्यापाऱ्याला विचारून घ्या. पुढे प्रश्न विचारतो. हो या. तुम्ही कांदा खरेदी केला 170 रुपये क्विंटल, म्हणजे काय अडचण आहे कांदा इतका कमी होणार? नाही, बीट असतं ते बीटामध्ये समजा जे भाव झाले तर त्या ज्या क्वालिटीचे माल घेतो समजा आम्ही, तर त्या हिशोबाने घेतले. जर समजा क्वालिटी चांगलं व्यापारी भाव लाव निलाव करतं, जो ज्यादा बोली लावेल त्याला माल सुटतो. आता माझ्या पुढे एखाद्याने बोली लावली असती तर त्याला सुटला असता, असं आहे ते. पण हे 170 रुपये क्विंटलनं खरेदी करा असा कांदा खराब आहे का इतका? काय होऊ लागलं, आता माझ्या दुकानला चाला तुम्ही, आता लावी बघा किती माल फेकून दिला मी दुकानच्या बाहेर, आता भरणं चालू आहे. तुमचंही यात खूप नुकसान म्हणजे झालंय. काय होतं, पाऊस झाला, कांदा नासलाय, अगदी 1 रुपयाने खरेदी करावं नाही असा कांदा आहे. पण ह्या कांद्याबद्दल मी बोलतोय, हे कांदा 170 रुपये क्विंटलनं खरेदी केला पाहिजे का, असं आहे का? नाही, तसं काही नसतं त्याच्यात. मालाची क्वालिटी सगळा माल तसाच नसतो, काही माल पंचर असतो. सगळे व्यापारी 8 करणार, 170च्या वरी कोणी जाणार नाही असं का? नाही, तसं काही नाही ना. माल बाकीचे 1000, 1100, 1200 नाही, भरपूर चांगला माल आहे, त्या क्वालिटीने विकलाच ना, क्वालिटी बघून विकला ना माल, असं नाही काही. समजा मी जो आहे, मी समजा 170 बाजार लावले, 170 रुपये क्विंटलनं खरेदी केले. नाही नाही 170 न लावला समजा, ठीक आहे. पण बाकीचे जर समजा व्यापारी होते तिथं, त्यांनी समजा चालला असं भाव घेतला तर काही प्रॉब्लेम नाही ना. आमची तुम्ही सगळे एकच दुसऱ्या व्यापाऱ्यानं 180, 200, 400 असा भाव केला नाही, म्हणून हे कांदा 170 रुपयाने तुम्ही घेतला. म्हणजे कमिटी काय करते, बीट करते, मग व्यापारी बोली लावतात, बोली लावल्यानंतर जास्त बोली लावली त्याला माल सुटतो. व्यापाऱ्याची कशी साखळी आहे, व्यापाऱ्याने 170 नाही नाही, तसं नसतं ते, साखळी वगैरे नाही नाही नाही, ते. साखळी वगैरे नाही हे कांदा 170 रुपये बोलीमध्ये ज्याचा भाव जास्त येईल तिथं कॉम्पिटिशन असतं. कॉम्पिटिशन मध्ये वेगळ्या वेगळ्या टाईपचे व्यापारी कॉम्पिटिशन काउंट करत नाही. वेगळ्या वेगळ्या टाईपचा माल घेणारे व्यापारी इथं. तुम्हाला सांगू का, एकदम सडका माल घेणारे बी व्यापारी त्या पद्धतीने ते व्यापारी माल घेतात. आता माझं म्हणणं असं आहे बरं का, आणि आमच्या प्रत्यक्षात आम्हाला बघू द्या काय भाव होतो. जाधव साहेब, जे कांदा खराब आहे ते नका कमी पैशात घेतलाच पाहिजे, पण या कांद्याला नाही का दोष द्यावा असं काही दिसत नाही, म्हणून विचारतो. आता बघा, ज्या व्यापाऱ्यांनी माल घेतला की नाही, बरोबर आहे की नाही, ते व्यापारी पण समोर आहे. आता त्यांचं म्हणणं कसं की मी 170 रुपये बोललो, त्याच्या पुढे कोणी बोललं असतं तर मी त्यांना सोडून टाकलं असतं. 170 तुम्ही संचालक म्हणून तुमच्यावर जबाबदारी, याचा अर्थ काय? व्यापारी जर भावच वाढवत नसतील तर शेतकऱ्यांनी काय करायचं? भाव वाढवतो असं नाही, व्यापारी आमचे सगळे चांगले आहे आणि सगळं एक हजार वाहनं नसतं येत बाबा इथं. जर असं कधी असतं ना, एक हजार वाहनं येऊन सनी खाली होऊन नसतं गेले. आमच्या मार्केट कमिटीने पूर्ण विश्वासार्हता एकदम जागेवर ठेवलेली आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. याचं कारण असं, ठीक आहे, आता शेतकऱ्याचं थोडं बहुत असलं तर भरपूर जागे ठिकाणी आम्ही येऊन सनी आमचे 2 मिनिट आमचे सभापती, उपसभापती, आमचे संचालक आहे, सगळे आमचे सगळे येऊन सनी हे करतात ना, याच्यामध्ये काही दुमत नाही. शेतकऱ्याच्या पाठीमागं मार्केट कमिटी कधी बी उभा आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये असं काही नाही. जर या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये असं झालेलं असेल तर आता दुपार हे करू. तुम्ही हा कांदे खरेदी केला, दुसऱ्या व्यापाऱ्याने तुमच्यापेक्षा जास्त बोली लावली नाही, मात्र खरंच हे कांदा इतका खराब आहे का की 1 रुपया 70 पैसे किलोने खरेदी केला पाहिजे? काय असतं माहिती आहे का, कांदा हा सगळ्या प्रकारचा असतो. त्याच्यात समजा याचे काय मोठ्या मालाचे पंचरचं प्रमाण आहे, याच्यात जास्त नाही नाही, पंचरचं प्रमाण असतं. हे बघा, काही कांदे पूर्ण 100% काही माणूस आपल्या दुकानात बघा तुम्ही किती माल खराब
पैसे जरी नाही झाले पण लेवल जरी झाली तरी आम्हाला समाधान आहे त्याच्यात. मार्केट कमिटीमधला सगळा प्रकार पाहतोय त्या शेतकऱ्यांचे आहे ते जवळपास 20 ते 25 किलो कांदा 20 ते 25 क्विंटल कांदा विक्रीसाठी आणला होता आणि याला 170 रुपये भाव मिळाला आहे. मात्र व्यापाऱ्यांनी जे आहे ते अधिकची बोली वाढवली नाही म्हणून आम्ही 170 रुपये क्विंटलनं कांदा खरेदी करतोय असे व्यापारी या ठिकाणी म्हणतात. मात्र हा सगळा पंचनामा आपण या ठिकाणी पाहतोय. खरं तर याचा लिलाव जरी झाला असला तरी आपण या निमित्ताने जे आहे ते मार्केट कमिटीचा पंचनामा केला आहे आणि हे शेतकऱ्याचं वास्तव आपल्या समोर आहे. आता तरी सरकार याची दखल घेईल का आणि मायबाप शेतकऱ्याला कांद्याला चांगला भाव मिळून देईल का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.